सोलापूर शहरातील सार्वजनिक रस्त्याचा विषय असो किंवा इंद्रभवन आवारातलं पार्किंगचा विषय असो, हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। सोलापूर महापालिका आयुक्तांनी गेल्या 2 महिन्यापासून आम पब्लिकला जे महापालिकेत दररोज विविध कारणासाठी येतात त्यांची पार्किंग बंद केली आहे। त्यांना प्रवेशद्वारावरून त्यांच्या दुचाकी वाहनांना तसेच त्यांच्या 4 चाकी वाहनांना प्रवेश दिला जात नाही। त्यामुळे खूप मोठा त्रास या नागरिकांना सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे अपुरी पार्किंग या परिसरात आहे। हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये वेगळा कार्यक्रम असेल तर त्यावेळेस नागरिकांनी पार्किंग कुठं करायची हा मोठा प्रश्न आहे। यातच आता पुन्हा महापालिका प्रशासनानं बारकोड पद्धत आणली आहे। नगरसेवक, पदाधिकारी तसेच पत्रकार यांच्यासाठी वेगळा कलर कोड असणार आहे। तसेच अधिकारी, PWचे अधिकारी, शासकीय अधिकारी यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीचे पार्किंग स्लॉट निर्माण केले जाणार आहेत। त्यामुळे हा पार्किंगचा इश्यू आता खूप मोठा होणार आहे। सोलापूर महापालिकेच्या परिसरात आपण पहा, खूप मोठी अशी पार्किंग आहे। या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं पार्किंगचे डिमार्केशन केले, पार्किंगच्या आखण्या केल्या आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे सिक्युरिटी गार्ड लावून जर हे पार्किंगचं स्लॉट व्यवस्थित पद्धतीनं त्या लोकांना जिथं पार्किंग आहे तिथं ते लावण्यास भाग पाडले तर या ठिकाणचं नियोजन होऊ शकतं। मात्र महापालिकेला किंवा प्रशासनाला हे करायचं नाही। त्यामुळे एकीकडं भलं मोठं पार्किंग सोलापूर महापालिकेच्या इंद्रभवन परिसरात असताना दररोज आपण बघतोय की वर्किंग डेच्या दिवशी देखील अवघ्या 5 ते 7च ज्या अधिकाऱ्यांच्या 4 चाकी गाड्या आहेत त्याच आपल्याला दिसतात आणि बाकी सगळी भली मोठी पार्किंग हे रिकामी दिसते। हुतात्मा स्मृती मंदिरात आज जनगणनेचं प्रशिक्षण सुरू आहे आणि जनगणनेच्या प्रशिक्षणासाठी जे शिक्षक आलेले आहेत, जे अधिकारी आलेले आहेत त्यांच्याच गाड्यांचं पार्किंग एवढं फुल झालेलं आहे की त्या ठिकाणावरून आपल्याला लक्षात येईल की मग नागरिकांनी ज्यांना महापालिकेत यायचं आहे त्यांनी पार्किंग कुठं करायची। पहा, सोलापूर महापालिकेच्या हुतात्मा स्मृती मंदिरात जो काय जनगणनेचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे त्यांचं पार्किंग असं फुल झालेलं आहे। त्यामुळं महापालिका आवारात जे नागरिक दररोज टॅक्स भरण्यासाठी येतात, बिल्डिंग परमिशन काढण्यासाठी येतात, त्याच पद्धतीनं जन्ममृत्यूचे दाखले असतील किंवा इतर काही कामानिमित्त येतात, त्यांनी त्यांच्या दुचाकी गाड्या, 4 चाकी गाड्या कुठे पार्क करायच्या याचं उत्तर प्रशासनाकडे नाही। सोलापूर शहरात 2 मे पासून ज्या नागरिकांनी बेवारस पद्धतीनं आपल्या दुचाकी किंवा 4 चाकी गाड्या रस्त्याच्या कडेला लावल्या आहेत त्या देखील उचलण्याची मोहीम सुरू करणार असल्याचं महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीनं त्यांना दंडात्मक कारवाई शहर वाहतूक शाखेच्या विभागाच्या माध्यमातून करणार असं देखील सांगितलेलं आहे। एकीकडे उन्हाचा प्रचंड असा तडाखा असताना सावली नाही आणि नागरिकांना पार्किंग देखील नाही। त्यामुळं महापालिकेच्या परिसरातच पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देत नाही। त्यामुळं शहरातील पार्किंगची तर बोंबाबोंबच आहे। त्यामुळे स्पीड पार्किंग असेल किंवा समविषम तारखेचं पार्किंग असेल, त्याच पद्धतीनं पार्किंगचे वेगवेगळ्या पद्धतीच्या शहरात सुविधा निर्माण करणं असेल, या सर्व बाबीकडे महापालिका प्रशासनानं लक्ष दिलं तरच सोलापूर शहरातील वाहतूक सुरळीत होईल आणि पार्किंगचे व्यवस्थित जागा शहरवासियांना मिळतील। एवढंच यस न्यूज मराठीच्या माध्यमातून सांगणं। राज कूलर्स एक्सक्लुझिव्ह शोरूम आता आपल्या सोलापुरात। घर, ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल्स, मॅरेज हॉल या सर्व ठिकाणी लागणारे विविध प्रकारचे 50 पेक्षा जास्त व्हरायटीजचे कूलर्स एकाच ठिकाणी। सोलापुरातील एकमेव एक्सक्लुझिव्ह कूलर शोरूम राज कूलर्स, 7/8 पद्मश्री अपार्टमेंट, अरविंदधाम रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, सोलापूर। मोबाईल 9420 66 36 78। डिलिव्हरी फ्री। कोणताही कूलर घेण्या अगोदर राज कूलरला अवश्य भेट द्या।